एकेकाळी चांगल्या स्थितीत अर्थव्यवस्था असलेल्या व्हेनेझुएला या देशाला आता गरिबीचे डोहाळे लागलेत। तेलाचे साठे असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात आज पोट भरण्याचेही वांदे झालेत। महागाईचे चटके सोसवेन असे झाल्याने अनेकांनी या देशाकडे पाठ फिरवले। पाहूया महागाईच्या झळा सोसणाऱ्या व्हेनेझुएला देशाच्या आर्थिक गणितावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। पैशांच्या बॉक्सनं भरलेला ट्रक, तेच पैसे उधळणारी एक व्यक्ती, ही दृश्य आहेत एका अशा देशाची ज्या देशाला तेलांचे साठे असलेला देश म्हणून ओळखलं जायचं, पण आता याच देशाची ओळख आर्थिक संकटात अडकलेला देश म्हणून व्हायला लागली आहे। या देशावरचं आर्थिक संकट किती गडद झालंय हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे। एक व्यक्ती या ठिकाणी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडते, पण तरीही हे पैसे उचलण्यासाठी कुणीच हाव दाखवत नाहीये। व्हेनेझुएलाचं चलन बोलिवरची घसरण सुरूच आहे। व्हेनेझुएलाचे 1381 बोलिवर म्हणजे भारताचा 1 रुपया। डॉलरच्या तुलनेत व्हेनेझुएलाच्या चलनात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे व्हेनेझुएला सरकारनं डॉलरची विनिमय केंद्रही बंद करण्याचा निर्णय घेतलाय। इतकंच नाही तर इथल्या सरकारनं अर्थतज्ञांनी बोलू नये म्हणून त्यांना अटक केली आहे। तेलाचे साठे असलेल्या देशाची आर्थिक स्थिती डगमगण्याची कारणं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था, देशाच्या उत्पन्नापैकी मोठा भाग तेल निर्यातीतून मिळतो, परंतु तेलाच्या किमती कमी, खालवणाऱ्या तेलसाठ्यामुळे आर्थिक संकट निर्माण झालंय। महागाईमुळे लोकांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करणं सुद्धा कठीण जातंय। गरिबी, देशातील 82% लोक गरीब, त्यापैकी 53% लोक अत्यंत गरीब, ज्यांना 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे। राजकीय अस्थिरता आणि गैरव्यवस्थापनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अधिक नकारात्मक परिणाम होतोय। अमेरिकेचे निर्बंध, अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांमुळेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। मानवी संकट, आर्थिक संकटामुळे लोकांना देश सोडून जाण्यास भाग पाडलंय। अशा प्रकारे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था चहूबाजूनं कोंडीत सापडली आहे। आर्थिक संकटाच्या खोल खाईत अडकलेल्या या देशाला बाहेर पडण्यासाठी आणखी काही वर्षांचा संघर्ष अटळ आहे असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।